जूनला 20 जून 2023 ला पहिली प्लांटेशन होती. आता फेब्रुवारी 2025 म्हणजे 18 महिन्यामध्ये त्यांची दुसरी कटिंग बॉक्स पॅकिंगला गेली. त्यांचा जवळपास 23 रुपये रेट मिळाला त्यांना आणि त्यांचं ॲव्हरेज आहे 42 किलोचं. हां, दुसरं पहिलं 35चं ॲव्हरेज मिळालं होतं त्यांना, दुसरं 42चं मिळालं. खोडव्या त्याच्या पहिल्यापेक्षा जास्त ॲव्हरेज देतो चांगलं. तर एक्सपोर्टचे रेट्स मिळतात. हां, बॉक्स पॅकिंग मध्येच गेलं 23 रुपयाचं. हां, 23चं. आता तुम्ही हिशोब करा, 23 रुपये गुन्हेला 42 किलो. पण ते जसं जसं वजन वाढतं घडाचं तसं तसं त्याची क्वालिटी कमी होतात असं नाही, तसं काही नाही. असं म्हणतात. नाही, तसं काही नाही. त्याचं एक फॉर्म्युला आहे सर, जेवढी तुमची बुंद्याची साईज आहे तेवढ्या जर फण्या ठेवल्या तुम्ही त्याला 4ने भाग देऊन, आता समजा याचं 36 इंचचा बुंदा आहे, मोजून पूर्ण सर्क्युलर. हा खाली ही जी गुटली आहे ना, इथून थोडा फुगीर येतो, हा मोजायचा. तिथे नाही मोजायचा, हा खालचा जमिनीपासून अर्धा ते 1 इंच सोडून त्याची सरकमफरन्स मोजायची. त्याची सरकमफरन्स मोजायचं इंचामध्ये, त्याला 4ने भाग द्यायचा. तेवढ्या फण्या ठेवायच्या. 36चा असेल तर 9 ठेवायच्या. 9 ठेवायच्या. तर हा वजन झाडाला पुरेस आहे, त्याच्या वजनानुसार आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने पोषण करू शकतो. वरची केळी तर खालची केळी एकसारखे पोषण करू शकतो. म्हणजे 36 जर बुंदा असेल तर 9 पण्या ठेवायच्या, 4ने भाग द्यायचा. तुमचा 27-28चा बुंदा असेल तर 7 पण्या ठेवायच्या. 5व्या महिन्यापासून तर 8व्या महिन्यापर्यंत कधी ठेवू शकता. हा एक शास्त्र त्याचं. दुसरं, आपल्याला कटिंग कधी घ्यायची पिलाची, तो एक इश्यू आहे. आता बऱ्याच जणांचं काय, आपण 6व्या महिन्यात सांगितलं त्यांना, पण ते जर जून जुलै मध्ये कटिंग येत असेल त्याची, त्यावेळी जर त्यांचा रस्त्याचा प्रॉब्लेम असेल, कटिंगला प्रॉब्लेम येतील, तर ते नाही ठेवू शकत. मग त्यांनी काय, थोडं 2 महिने पोस्टपोन करायचं, 8व्या महिन्यात ठेवायचं, जेणेकरून सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्यांची कटिंग लागेल. तेव्हा पाऊस नसेल, गाडी शेतापर्यंत येऊ शकते. तर तो 5 ते 8 महिन्यापर्यंत कधी ठेवू शकतो तुम्ही. 5 ते 8 महिन्यापर्यंत. आता कोणाकोणाचं असं म्हणणं आहे का बाबा घडाची कटाई झाल्याशिवाय नाही, ते अंतर 5x5 असेल तर तुम्हाला त्याच्यानंतरच ठेवावं लागेल ते. पण तुम्ही अंतर जर जास्त ठेवलं 5x7 झिगझॅग पद्धतीनं, तर 6व्या महिन्यात तुम्ही ठेवू शकता. 5व्या-6व्या महिन्यामध्ये अंतर जास्त असेल तर. अंतर जास्तच पाहिजे त्याला, जर लवकर पील ठेवायचं असेल. मला हे नाही कळलं सर की 5x9 हे अनुभवी वाल्यांनीच ठेवावं. त्याच्यात काय होतं मॅडम, आता हे अंतर जसं वाढलं ना, आता समजा इथे जर काही कारणास्तव तुमचं रोप डॅमेज झालं तर तो अंतर खूप जास्त येतं. आता इथे काय, ऊन येईल, थंडी हवा, अंतर पूर्ण वर्षभर नसतं ना, वर्षभर नाही ठेवायला. ते 3 महिन्यापर्यंत फक्त. ते लहान असतं ना, केळीची साईज केवढी, ते कॉम्पिटिशन नाही करत. ते केळीचं वेगळं असतं. कोणाला मिरचीला लागतं ना ऊन, जो बंद ऊन मिळेल तो बंद तो आउटपुट देईल. बस तोपर्यंत देते ना ती. एवढं चालतं. नाही, ते 90 दिवसापर्यंतचं कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. कुठले आंतरपीक असो, मिरची असो की मका असो, फक्त 90 दिवसापर्यंत, पहिल्या 90 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर आंतरपीक नाही, चालत नाही. तर लागवड करताना काय काळजी घ्यायची, कशा पद्धतीने लागवड करायची? लागवड करताना एक सगळ्यात काळजी कशी घ्यायची, ज्यावेळी तुम्ही लागवड करणार आहेत त्याच्या अगोदर, त्याच्या आधी वाही कशी करायची आणि मार्किंग कशी घ्यायची तेवढंच सांगा. हा, मार्किंग करताना तुम्ही 5-5 फुटांवर आधी इंटर कल्टिवेशन कसे करून घ्यायचे, काय नागरटी करायची, काय करायची? नागरटी करायची. त्याच्यानंतर 15 दिवसांनी एक रोटावेटर करून घ्यायचं, जमीन फ्लॅट करून घ्यायची. त्याच्यानंतर ड्रीप टाकायची 5-5 फुटांवर. ड्रीप टाकलं तुमचं कॅल्क्युलेट आलं, 10 फुटांवर नाली काढून घ्यायची. 10 फुटावर नाली काढून, एक सोडून एक, है ना. त्याच्यानंतर तुमची जी सबलाईन असेल ड्रीपची, तिथून अंतर मोजायचं. आता ही लाईन जर असेल तर 3.5 फुटांवर मार्किंग करायची. 5x7 जर ग्राफ घ्यायचं असेल, इकडची जी लाईन आहे त्याला 7 फुटांवर मार्किंग करायची. तुमचा रोप इथे या लाईनला 3.5 फुटांवर, तिथून पुढे 7 फुटांवर, बरोबर, पुढे 7-7 फूट जायचं. बरोबर. इकडचं तुमचं आधीच 7 फुटांवर येतं, पुढे ते 7 फुटांवर कंटिन्यू चालतं. बरोबर. बांधावर नाही मोजायचं, कारण बांध आपला सरळ एका रेषेत मस्त. तर जी आपली ड्रीपची सबलाईन आहे तिथून मोजायचं. समजा तुमच्या शेताच्या सेंटर भागात असेल तर तिकडे आणि इकडे, पण मोजायला सुरुवात तिथूनच करायची. बरोबर. त्यांना पाईपलाईन आपली सरळ रेषांना 7 दिवस आधी, जसं आपल्याकडे रोपं पोहोचली त्याच्यानंतर शेतामध्ये जायचं, रोपं सावलीत ठेवून द्यायची. जवळजवळ नाही ठेवायची. ट्रे ठेवताना 2-2 लाईन करायच्या आणि त्याच्या 2 ट्रेच्या मध्ये कमीत कमी 4 ते 5 इंचाचा गॅप ठेवायचा, जेणेकरून त्याला हवा लागेल.
बऱ्याच वेळा ते रोप ट्रे असं चिपकून ठेवतात. त्याचे नवीन पान निघतं, त्याला जर दुसरं पान जर येत असेल त्याच्यावर तर ते नवीन पान मोठं नाही होत, तेवढंच राहतं, त्याला स्कॉर्चिंग होते किंवा ते काळं पडतं ऊन नाही मिळालं तर. त्याच्यामुळे ते हवेशीर ठेवायचे, थोडं गॅप ठेवायचं त्याच्यामध्ये. शेताकडे यायचं. आपल्याला 5 ते 7 दिवस कुठलंही रोप आलं कुठल्याही सीझन मध्ये 5 ते 7 दिवस वातावरणामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं, लगेच लावायचं नाही, सावलीत ठेवायचं. इकडे शेताकडे यायचं. त्या दिवशी फुल ड्रीप चालवून द्यायचं. तुमची लाईन जेवढी असेल 6 तास 8 तास फुल चालवायची. त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवायची. परत तिसऱ्या दिवशी त्याचे नियम. तुम्ही जर पहिल्या दिवशी 6 तास चालवले असेल तर ही 3 तास चालवायची. परत चौथ्या दिवशी बंद ठेवायची. है ना. 5व्या दिवशी परत 1 ते 2 तास चालवायची. 7व्या दिवशी 6व्या दिवशी बंद ठेवायची. 7व्या दिवशी तुम्ही लागवड करा. त्याच्यात काय होतं, पाणी बेड ओले होऊन जातात, त्याच्यातली हीट निघून जाते. है ना. उष्णता निघाली, बेड नॉर्मल टेम्परेचरला जमीन आली की लागवड करताना आपली जी पद्धत आहे खिचड करून लावायची. 200 लिटर पाण्यामध्ये ते मिश्रण बनवायचं पाण्याचं. आणि लागवड करताना 1 लिटर अर्धा लिटर ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. जिथे आपण मार्किंग केलेली थोडा गारा करायचा. गारा केला तर थोडा हा काढायचा. जेवढा आपला रोप असतं, रोपाचा जो मातीचा जो एरिया असतो जेवढा रूट बॉलचा, तेवढाच फक्त खोल खड्डा करायचा. पूर्ण आतमध्ये नाही करायचं त्याला. जेवढा तो मातीचा मीडिया जास्त 3 ते 4 इंचाचा असतो तेवढंच फक्त, म्हणजे आपली हे जे असतं बोटांचं तेवढंच फक्त खोल करायचं. त्याच्यामध्ये रोप ठेवायचं आणि लगेच ते खिचडदाण्यामध्ये गारा सोडून द्यायचा. जास्त खाली नाही दाबायचा, जास्त वर पण नाही ठेवायचा. मातीचा जो एरिया आहे रोपाचा तेवढाच फक्त जमिनीच्या खाली जायला पाहिजे, बाकीचा वरच राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागते का गारा करायचं? हा, गारा करायसाठी पाणी टाकावं लागतं, अर्धा ते 1 लिटर. त्याच्यात एक गाराच ओतायचा आहे. सोबतच तो गारा तिथेच सोडून द्यायचं, तो लगेच सोडून द्यायचं. तिच्याच घरात हा, लगेच सोडून द्यायचं. त्याच्यामध्ये काय किचडमध्ये हीट निघून जाते. त्याच्यात ते आपण एक टॉनिक दिलेलं असतं, एक फंगीसाईड टाकलेलं असतं आणि एक कीटकनाशक असतं. त्याच्यामुळे जे आजूबाजूला जे कीटक बॅक्टेरिया किंवा फंगस असेल ते कंट्रोल होऊन जाते. पिटमॉसमध्ये असतं, पिटमॉसमध्ये ते आपल्या किचडमध्ये जे आपण गारा करतो टाकायचं. ते तुमच्याकडून मिळते ते ते वेगळं असतं. बाकी एक फंगीसाईड आपल्याला घ्यावं लागेल, एक कीटकनाशक घ्यावं लागेल. सर मला एक सांगा, आता प्लांटेशन आलं समजा आपल्या इथे, तर त्यावेळेस त्याचं सिलेबस मिळते का मला? हा, त्याच्या 15 दिवस अगोदर, 10 ते 15 दिवस अगोदर. अजून आलं नाही आमचं म्हणून. ऑफिसला कॉल करून घ्या, तुम्हाला येऊन जाईल ती पीडीएफ. मग ते लाईन ते आखण्याचं माझ्या लक्षात नाही आलं. ते आपण जे आता ड्रीप फिट करू आणि झाडांचे आखणी आपण जे करू झिगझॅग मध्ये, ते कसे करू आपण? ते सांगेल तुम्हाला. हो, म्हणजे आपली जे सबलाईन असते ना, जिथून तुमची ड्रीपचे छडे निघतात तिथून मोजायचं. आता ही ड्रीप निघाली, ही ड्रीप निघाली तुमचं. आता इथे सबलाईन टाकलेली आहे, ही ड्रीप निघाली, या 2 लाईन आहे तुमच्या. आता आपल्याला झिगझॅग करायचं. आता इथून काय घ्यायचं, ही सबलाईन पासून एक 3.5 फुटांवर इथे मारायचं. 3.5 फूट. ह्या लाईनला 3.5 फूट, ह्या लाईनला 7 फूट तिथे मार्किंग करून घ्यायची. है ना. पुढे 7-7 फूट कंटिन्यू करून जायचं. आणि हिला याच्यावर हे 7 फूट करायचं, ते 3.5 फूट करायचं, म्हणजे झिगझॅग आपापच तयार झिगझॅग आपोआप तयार होतं ना ते. आता तुम्ही इथून पण 7 फूट घेतलं, इथून पण 7 फूट घेतलं तर समोरासमोर येईल. म्हणून इथे 3.5 फूट आपण करायची मार्किंग. सुरुवातीचं जे अंतर आहे ना, बिलकुल सारखं पाहिजे असं, समजलं. सुरुवातीची रेस फाडली तर त्याच्या बाजूने मग ते बरोबर होते. तुम्ही म्हणाल का तुमच्या धुऱ्यापासून घेतो तर ते फरक पडेल. हा, ते सरळ नसतो ना, सरळ नाही ना, धुऱ्यापासून घ्यायचं. धुऱ्यापासून ड्रीप लाईन पासून सीधी लाईन पहिले फाडून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग तो 5 फुटाचा तुमचा हा आहे ना पट्टा, तर झाडापासून 2 फूट सोडून द्यायचं. पहिल्या 90 दिवसाच्या आतच, 90 नंतर नाही ना. 1 ते 1.5 फूट सोडून द्यायचं दोघं बाजूला. अरे घरचे लोक असले तर सगळंच करते.